सकाळची जी काही माझी रोजची कामं आहेत ती आवरून झाल्यानंतर दुपारचं जेवण केलं आणि त्यातल्या त्यात काल मम्मीने अळूवड्या बनवल्या होत्या. त्या आज मी फक्त फ्राय केल्या. भाई साहब ज्या लागले ना टेस्टला एकच नंबर. रेडी वगैरे होऊन मी आणि भाऊ निघालो बाहेर जाण्यासाठी. ते म्हणजेच आम्ही फर्स्ट टाइम आलोय भांडूपला. अरे बबुआ इसकी तो कमर ही अकड़ गई. मी भाऊला दाखवते असं जरा कर काहीतरी एक्सरसाइज ज्याच्याने तुझी अकडलेली कंबर जरा ठिकाण्यावर येईल. तर याचं आपलं भलतंच. हा नाचू 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 नाचू. तसं तर ईस्ट आणि वेस्ट दोन्ही कव्हर करायचं होतं पण फर्स्ट आपण आलो ईस्टला आणि गणपती बाप्पांचं मंदिर तर खूपच सुरेख होतं. आपल्याला जेव्हा जे फॅमिली मेंबर्स फॉलोवर्स भेटतात ना तेव्हा खूपच भारी वाटतं. पण इकडे आमची आहे ना व्लॉगला सुरुवातच होईना कारण जे काही सगळे घोळका करून उभे होते ना म्हणजे तिकडे कॉलेज आहे जवळ आणि सगळी मुलं येणारी आपल्याकडेच बघत होती. पण खूप प्रेम सर्वांना भेटून खूप छान वाटलं. आता होणार आहे अटीतटीचा सामना म्हणजे त्या डब्यामध्ये तो जो ग्लास होता ना त्याच्यामध्ये किती रुपयाचा कॉईन टाकायचा आणि आपण विनर. आणि भाई साहब मी फर्स्ट टाइमच कॉईन टाकला आणि मी विनर झाले. ये पी ढिंकी 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 ढिंकी. कॉईन जर बरोबर ग्लासात गेला तर आपल्याला मिळणार फ्री मध्ये फ्रँकी किंवा सँडविच. पण माझ्यासाठी म्हणून दादानी मला फ्रेंच फ्राईज दिली. 1 रुपयाचे प्राइस घेतले भाई साहब. नंतर आम्ही आलो एका फेमस पॉइंट वरती म्हणजेच मॅगी आणि पास्ता खाण्यासाठी आणि टेस्टला तर आहे ना बापच होतं. अगेच कॉम्प्लिमेंटरी म्हणून आपल्याला त्यांनी ही पण एक गोष्ट दिली आणि खूपच सगळ्या गोष्टी अमेझिंग होत्या. तिथून मग आपण चाललोय आता वेस्टला आणि वेस्टला जाण्यासाठी ना भरपूर वेळ लागला कारण सुरुवातच आपली व्लॉगला लेट झाली. मला या हॉटेलची ही एक गोष्ट इतकी प्रिय वाटली ना म्हणजे प्रिय यासाठी बोलते कारण एकदम आपुलकी वाटली यार. तांब्याच्या तांब्यातून पाणी प्यायला मिळालं. अरे यार या हॉटेलमध्ये तर आउटसाइड फूड अलाउड नाही आणि मी इकडे मस्तपैकी फ्रेंच फ्राईजचा आनंद लुटत बसले. म्हणजे क्याही बोलेंगे फटाफट फटाफट पॅक करून घेऊया. 4-5 तुकडे खाल्लेले पण तसं तर ऑब्व्हियसली तुम्हाला भांडूप ईस्ट आणि वेस्टचा फूड ब्लॉग इन डिटेल मंदार आंबोकर ब्लॉग्स युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेलच. आम्ही आलो या वडापाव खायला आणि इकडे सगळे इतके पेशन्समध्ये उभे होते ना म्हणजे मलाच हे झालं आणि माझे पाय पण दुखायला लागले. चला सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टेक केअर ऑल बाय.